अमेझिंग अमेझिंग ट्रान्झॅक्शन ते मी माझ्या लाईफ मध्ये अनुभवतीये. त्याच्यामुळे आय एम सो प्राऊड ऑफ यू अँड आय एम सो प्राऊड ऑफ माय मदर ऑल्सो. एका आईची तडफ, एका स्त्रीचं धैर्य आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठलेला संघर्ष. मर्दिनी अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय आणि प्रदर्शित होताच या चित्रपटाने अनेकांच्या मनावर ठसा उमटवलाय. थिएटरमधून बाहेर पडताना अनेक प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर समाधान होतं, तर काहींच्या डोळ्यात अश्रू. सोशल मीडियावर चित्रपटाचं जोरदार कौतुक होताना दिसतंय. नेमकं प्रेक्षक काय म्हणाले, कलाकारांनी कोणत्या भावना व्यक्त केल्या, चला तर ऐका. तिच्या आईसाठी खूप प्रयत्न करते ना, ते खूप आवडलं. कारण की मी स्वतः हा अनुभव घेतेय. आय हॅव नो डॅड. सो माझी आई पण माझ्यासाठी जे तुम्ही जगताय आणि जे तुम्ही ह्या मूवी मध्ये दाखवले ते सेम मी माझ्या लाईफ मध्ये अनुभवतीये. त्याच्यामुळे आय एम सो प्राऊड ऑफ यू अँड आय एम सो प्राऊड ऑफ माय मदर ऑल्सो. खरंच आहे की नाही, असं वाटलं की मर्दिनी असं प्रत्येकीने झालं पाहिजे आयुष्यामध्ये ना. म्हणजे जी दुर्गा जी संचारते की नाही, तर ती दुर्गा अशीच सगळ्या प्रत्येक स्त्रीमध्ये आणि असतेच ती. पण ती आता जागृती व्हायला हवी ना, तर ती होती. मला पण 2 मुली आहेत. आता ती जी सुरुवातीला तुमची भीती दाखवली ना, ती सुद्धा मला म्हणजे कुठेतरी आई म्हणून वाटत असते. पण मध्यांतरानंतर जे तुमचा कॉन्फिडन्स म्हणा किंवा एक तो खूप मी हे केलं, काय म्हटलं, रिलेट केला. कारण आपण कमकुवत झालो तर मुलींना काय शिकवणार नाही. म्हणजे आपण स्ट्रॉंग राहिलं तर त्या पण आपल्याकडून हेच शिकणार आहे. मला वाटतं वेळेची गरज आहे, आपण ही काढली पाहिजे. ते तरी प्रत्येकात आहे ती आई, पण ती बाहेर कॉन्फिडन्स. अभिजित सरांचं एक नवीन पाहायला मिळालं, त्यामध्ये त्यांनी आपलं ती म्हणजे वाटलंच नाही की. नमस्कार, मी समिधा गुरु. आता मर्दिनी हा सिनेमा बघून मी बाहेर पडली आहे आणि आय हॅव गुजबम्स. फार सुंदर सिनेमा झालाय. एकही क्षण सिनेमातनं तुमचं लक्ष बाहेर जात नाही, तुम्ही दुसऱ्या कुठल्याच गोष्टीचा विचार करत नाही. इतका पेसी आणि कडक टाईट सिनेमा बनवलाय, मला भयंकर आवडला. आई साधा झुरळ येते. त्याच्या मिशाबा माझ्या अत्यंत जवळच्या आणि लाडक्या मित्रांनी याच्यात काम केलंय. अभिजित खांडकेकर, जितू जोशी, प्रार्थना, लव्ह यू ऑल. फार भारी झालाय सिनेमा. तुम्ही एकट्या नाही आहात, अख्खं पोलीस डिपार्टमेंट तुमच्या सोबत आहे. थँक्यू अजय मयेकर फॉर डुईंग दिस फिल्म. आणि ही फिल्म आमच्यापर्यंत आणलीत त्याबद्दल श्रेयस आणि दीप्तीचे खूप मनापासून आभार. एक कॉल येऊ द्या त्याचा, हरपटत आणि निथे. हरिश्चंद्राची औलाद तुला फिरवते फक्त, कंप्लीट बाद आहे बाई. रात्री पण बसून तुम्हीच कॉल करता ना. प्लीज थिएटरमध्ये जा आणि हा सिनेमा बघा. हा सिनेमा बघणं एक फार मस्त अनुभव आहे. तुम्हाला खरंच मजा येईल. रोमांचकारी आहे, तेवढाच इमोशनल आहे आणि सगळ्या दृष्टीने परिपूर्ण असा सिनेमा आहे. नक्की बघा. हाय नमस्कार, मी दीप्ती केतकर. आत्ताच मी चित्रपट पाहिला आणि प्रचंड आवडलं. प्रचंड प्रचंड प्रचंड. तुम्ही एकट्या नाही आहात, अख्खं पोलीस डिपार्टमेंट तुमच्या सोबत आहे. 1,00,000 मुलाचा सल्ला देतोय, कान उघडे ठेवून ऐक. घाई चड्डी घालताना चैन उघडी राहते. प्रार्थना बेहरे ही माझी मैत्रीण आहे. तिला मी एक वेगळ्या अवतारात बघते. इकडे इतकं नॅचरल काम, इतकं सटल काम आणि स्टोरीची इतकी छान मांडणी झाली आहे. अजय सरांनी प्रत्येक आर्टिस्टकडनं इतकं छान काम काढून घेतलंय. एक कॉल येऊ द्या त्याचा, हरपटत आणि निथे. हरिश्चंद्राची औलाद तुला फिरवते फक्त, कंप्लीट बाद आहे बाई. रात्री पण बसून तुम्हीच कॉल करता ना. जितू सर म्हणजे असे एका शॉट मध्ये येतात आणि ते खाऊन जातात. आणि प्रेझेंटेशन इतकं मस्त आहे. अभिनय अप्रतिम काम केलंय. फॉर मी द स्टार इज प्रार्थना बेरे अँड अजय मयेकर. दे बोथ हॅव नेल्ड इट. म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी होतं. आय एम सो हॅपी फॉर प्रार्थना अँड द होल टीम अँड ऑल द व्हेरी बेस्ट टू श्रेयस सर आणि दीप्ती मॅम. आणि फिल्म इज गोइंग टू रॉक डेफिनेटली. आणि तुम्ही नक्की पहा. मनापासून माझी इच्छा आहे की ह्याला खूप चांगला प्रतिसाद मिळावा आणि नक्कीच मिळेल. मर्दिनी नावाचा चित्रपट मी आत्ताच पाहिला. अतिशय सुंदर ही कलाकृती आहे, प्रेझेंटेशन आहे, वेगळं आहे पण आपल्या संस्कृतीशी जुळलेलं आहे. झुरळाला घाबरतेस, एकटीनं आयुष्यभर पोरीला कशी सांभाळणार आहेस. अतिशय सुंदररित्या देवी आणि राक्षस यामधलं युद्ध कसं असतं आणि ते कसं लढायला पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे मर्दिनी हा चित्रपट आहे. सर्व कलावंतांनी खूप छान काम केलेलं आहे. माय हायस तू माय लेकरासाठी ज्योत बी पेटवते आणि वखूत आला ना तर राक्षसाची चित्तावी. यातली जी मर्दिनी आहे, जी दिसते इथे प्रार्थना, तिने उत्तम काम केलेलं आहे. त्याचबरोबर
अभिजित खांडकेकरनी सुद्धा सुंदर काम केलेलं आहे. जितेंद्र जोशींनी सुद्धा सुंदर काम केलेलं आहे. मायरा छोटी पोरगी बालकलाकार तिने सुद्धा खूप छान काम केलेलं आहे. दिग्दर्शक अजय यांनी या चित्रपटाला न्याय दिलेला आहे एक दिग्दर्शक म्हणून, असं मला वाटतं. माझ्याकडनं या चित्रपटाला आणि या चित्रपटाच्या निगडीत सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हाय, आता मर्दिनी बघून आलो मी आणि माझी आजी. एकटीनं आयुष्यभर पोरीला कशी सांभाळणार आहेस? खूपच मज्जा आली फिल्म बघताना. मी काही स्पॉइल नाही करणार. मी एवढंच म्हणेन की खूपच हार्ड हिटिंग आहे फिल्म. प्लॉट ट्विस्ट दे वर्कड परफेक्टली. मला काम सगळ्यांचं खूप आवडलं. तू मला इकडे पण मारायला येईल? प्लीज बघा. प्रत्येक स्त्रीचा आतून धागलंच पाहिजे. आई ही आईच असते. प्रार्थना शब्दफेक इतकी जबरदस्त आहे तुमची. मी माझी फॅमिली काय अख्खी सोसायटी घेऊन पिक्चर राहिला. ज्या महिला अजूनपर्यंत मुलांसाठी लढू शकल्या नसतील, स्वतःचा आवाज दाबत असतील किंवा प्रतिकार करू शकत नसतील, स्त्रीसाठी डेडिकेटेड आहे. प्रत्येक स्त्रीसाठी खूप खूप महत्वाचा हा सिनेमा आहे. या पिक्चर मध्ये जे आपल्याला आईचं रूप दाखवलं ते खूप सुंदर आणि सर्व आईंना समर्पित असं आहे. आईचा जे तुम्ही मान दिलाय तो खूप भरून येतो त्याच्याने. तो प्रत्येकाने 3 तारखेला चित्रपट गृहामध्ये जाऊन हा सिनेमा बघितलाच पाहिजे. पॉवरफुल सिनेमा आहे आणि मला हा सिनेमा बघताना वाटलं की मीच मर्दिनी आहे. आणि ज्याला आई मारी त्याला कोण तारी. आज जे काही जगात घडतंय आणि जे काही स्त्रिया फेस करतायत त्यांनी प्रत्येकाने आपल्यासाठी फाईट करावं, आपल्या फॅमिलीसाठी फाईट करावं. हा सिनेमा आपल्याला ते पूर्णपणे शिकवतो. थँक्यू सो मच श्रेयस सर आणि दीप्ती मॅम, तुम्ही एवढा सुंदर सिनेमा आमच्यासाठी बनवला. सिनेमा खूप छान. एखाद्या सिनेमाची आपण म्हणतो ना भट्टी जमणं, प्रत्येकाचं काम, कथा, म्युझिक सगळंच. मर्दिनी पिक्चर खूप चांगला आहे. त्याचं डायरेक्शन पण चांगलं आहे. स्टोरी पण खूप चांगली झाली. प्रत्येकाने आपली आपली भूमिका खूप छान रीतीने केलेली आहे. पिक्चर खूपच सुंदर आहे. सर्वांनी पाहावा. सुंदर फिल्म आहे. मला स्पेशली करून मॅमची जास्त ऍक्टिंग आवडली आणि त्यांना मी फर्स्ट टाइम अशा रोलमध्ये पाहिलं होतं. व्हिज्युअल इफेक्ट्स खूप चांगले आहेत याच्यामध्ये आणि मला या फिल्मचं जास्त करून साऊंड खूप जास्त आवडलं. नमस्कार, मी अभिजित गुरु आणि मी आत्ता जस्ट एक अप्रतिम सिनेमा बघून आलो आहे. मी या सिनेमाविषयी फक्त एवढंच सांगेन की जी एक सतत ओरड होत असते की मराठीत चांगला कंटेंट बनत नाही, मराठीत फार ग्रेट काही नसतं, याला टोटली खोटं ठरवणारा हा सिनेमा आहे. तुम्ही बघाल नक्कीच हा सिनेमा तुम्हाला खुर्चीला खिळवून ठेवेल. मर्दिनी हा एक अप्रतिम सिनेमा आहे. एक बाई म्हणून, एक महिला म्हणून खूप राग येतो, खूप द्वेष आणि खूपदा फ्रस्ट्रेशन असं होतं की काय करू, काहीच करता येत नाही. आणि अशा वेळेला जेव्हा आपल्यासारखीच एक मध्यमवर्गीय सिंगल मदर 3 महिला एकत्र राहून लढतात, त्या सगळ्या सिच्युएशनला फेस करतात, डोळ्यात पाणी येतं जेव्हा ती रडते, कारण आपण कुठेतरी तिकडे इन्व्हॉल्व्ह होतो. Amazing film, well cut and well edited, and it's beautiful. It was too good. We loved the movie from the start to the end. The whole plot was so amazing. It was just so much out of like curiosity. I watched the whole thing with so much interest. It was awesome. Full of twist and everything was awesome. तू मला इकडे पण मारायला येईल? प्रत्येकाने आपल्या घरातल्या प्रत्येक घरातल्या माणसाला सांगा हा सिनेमा येऊन थिएटर मध्ये बघा. प्रत्येक स्त्रीला हा धडा दाखवून दिलेला आहे त्यांनी काय करायला हवं. हा एवढा जिवंतपणा प्रार्थनांनी जो दाखवलाय ना तो प्रत्येक स्त्रीने दाखवला पाहिजे. तर आता मी मर्दिनी करून हा मूवी बघितला, ज्या स्पेशल स्क्रीनिंगला मी इकडे आलेलो आणि एवढा भारी ट्विस्ट वर ट्विस्ट. तर अतिशय क्लास पिक्चर बनवला तुम्ही.
एवढा असं म्हणजे तुम्ही असं काम करू शकाल हाच विश्वास बसत नाहीये. खरंच खूप सुंदर काम केलेलं आहे आणि तुम्हाला नक्कीच या पिक्चरसाठी अवॉर्ड मिळेल अशी मी माझ्याकडून इच्छा व्यक्त करतो. कौतुक करायला आपल्याला शब्द पुरत नाही. डिरेक्शन वाईज तुम्ही म्हणाल तर जय सरांनी तर काय सुंदर डिरेक्शन केलंय आणि त्यांचं जे विजन आहे ते इतकं नीट दिसलंय. प्रत्येक ऍक्टरने त्याचं काम खूप मनापासून आणि खूप सुंदर केलं. हा पिक्चर आम्ही सर्वांना बघायला सांगू. प्रत्येक महिलांना घरोघरी जाऊन आम्ही सांगणार की हा पिक्चर तुम्ही बघा. तिचं काम मला अतिशय आवडलं. मूवी अगदीच म्हणजे सुन्न करून टाकलं. एवढं सस्पेन्स मूवी खूपच छान मूवी होता. मर्दिनी हा चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत असा खिळून ठेवणारा होता, डोळ्यात पाणी आणणारा होता. खूप छान वाटलं. प्रार्थनानी खूपच सुंदर काम केलेलं आहे. जितेंद्र जोशी ऑफकोर्स इज ऑलवेज खूपच छान ऍक्टर तर ते आहेतच आणि अभिजित आणि ऑल ऍक्टर्स ऍक्च्युली खूप छान काम केलं. तिची शक्ती जागवली आहे. एक घाबरट आई आपल्या मुलीसाठी कुठल्या थराला जाऊ शकते. अगदी महिषासूर मर्दिनी बनू शकते. तिच्या संकटांना एवढा मोठ्या प्रमाणात तोंड देऊ शकते. त्याचं खूप सुंदरपणे दाखवलं गेलं आहे. एकदम शोक करणारा मूवी आहे. आणि असा चित्रपट यायला हवे. खूप छान आहे. विषय पण सुंदर घेतला तुम्ही आणि त्यामुळे आम्हाला खूप 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 आवडलं. सर्वांचं काम अप्रतिम. खांडेकर सरांचं तर एवढा असं म्हणजे तुम्ही असं काम करू शकाल हाच विश्वास बसत नाहीये. सगळं घरचं करते आणि सगळं करते. सडन जो ट्रान्झिशन आहे अमेझिंग ट्रान्झिशन. म्हणजे हा जो टॉपिक आहे ना इट्स व्हेरी टचिंग आणि आजच्या काळात पण सगळ्यांचं काम इतकं अप्रतिम झालंय. म्हणजे खरंच मला भीती वाटली 2 मिनिटं. आणि गायतोंडे म्हणजे सर्वप्रथम सर्व कलाकारांचे लेखकाचे आणि ज्यांनी या सिनेमाला हातभार लावला अगदी बॅकस्टेजपासून इतर गोष्टींचे सगळ्यांचे अभिनंदन. तसं सिंगल पॅरेंट्स ज्या असतात त्यांच्या मुलांनी पण हा बघावा. कारण त्या मुलींनाही कळलं पाहिजे की आपली आई कुठल्या ह्यांनी त्यांना वाढवते. मला बघून मला तुमचीच आठवण आली आणि अक्षरशः मला रडायला आलं. म्हणजे ती पण एकटी संवाद. अमेझिंग ट्रान्झॅक्शन. मर्दिनी ही खूप इंटरेस्टिंग मूवी आहे. म्हणजे तुम्ही एकदम प्रेडिक्टच करू शकत नाही की पुढे काय होणार आहे. एक बाईची काय ताकद असते, एक मर्दिनी काय असते, हे खरंच तुम्हाला बघायचं असेल तर मर्दिनी मूवी बघा. हिरोईन नसताना सुद्धा तुम्ही कसं खेळवू शकता हे दाखवलं गेलं. प्रेक्षकांना जे आवडतं ते आम्हाला द्यावं लागतं असं म्हणत काही चित्रपटांमधून जो गचाळपणा दाखवतात ते दाखवण्याची काही आवश्यकता नाही हे या चित्रपटाने दाखवून दिलंय. मर्दिनी हा चित्रपट खरंच खूप अप्रतिम बनवलेला आहे. त्यातले ऍक्शन सीन बघितले तर खरंच खूपच छान केलं. आम्ही अक्षरशः दुसरा कुठलाही विचार करत नव्हतो. इतकं त्या चित्रपटाने आम्हाला खुर्चीमध्ये खिळवून ठेवलं होतं. खूप सुंदर चित्रपट आणि असे चित्रपट मराठीमध्ये आई मारी त्याला कोण तारी. त्याची एवढी ताकद कुठून आली? केलं तर त्या व्यक्तीचा जीव घ्यावा. तर हे एक्सपेक्टच नव्हतं. ते इतक्या सुंदर पद्धतीने एवढा राग वगैरेचे एक्सप्रेशन दिलेत ना एकदम खतरनाक होते. आणि त्या सरांचे तर एक्सप्रेशन म्हणजे इतके त्यांनी तो रोलच्या एंडिंगला जो दाखवला ना ते पॅरालाइज झालेली बॉडी वगैरे ते रिअल वाटत होतं. इतके छान केलं. जितेंद्र दादा विसरूच शकत नाही तुझा हा अभिनय. आणि अभिजित दादा खरंच अनएक्सपेक्टेड ट्विस्ट. खूप मोठं ट्विस्ट या भूमिकेत अपेक्षितच नव्हतं. मर्दिनी हा फक्त एक चित्रपट नाही तर प्रत्येक आईच्या सामर्थ्याची, तिच्या न डगमगणाऱ्या जिद्दीची आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याच्या हिमतीची प्रभावी कहाणी आहे. चित्रपटातील भावनिक प्रसंग, थरारक घडामोडी आणि कलाकारांचा प्रभावी अभिनय प्रेक्षकांना शेवटच्या क्षणापर्यंत खिळवून ठेवतोय. विशेषतः प्रार्थना बेहरे यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या मनाला भिडते. त्यांच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होताना दिसतंय. अभिजित खांडकेकर, जितेंद्र जोशी आणि इतर कलाकारांनी देखील आपल्या भूमिका ताकदीने उभ्या केलेल्या दिसत आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षकांनी एकच प्रतिक्रिया दिली, हा चित्रपट प्रत्येकाने एकदा तरी थिएटरमध्ये जाऊन पाहायलाच हवा. मर्दिनी हा फक्त पाहायचा नाही तर अनुभवायचा चित्रपट आहे. मंडळी,
जर तुम्ही हा चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नसेल पाहिला तर थिएटरमध्ये जाऊन बघा. अशाच मराठी चित्रपट सृष्टीतील ताज्या घडामोडींसाठी आपल्या FMKMW29 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.